नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखला जावा तसेच निरोगी वातावरण मिळविण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने भाजपा परभणी महानगरतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यानं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या एक पेड माँ के नाम या सुंदर उपक्रमाअंतर्गत भाजपा परभणी ग्रामीण मंडळ, चिंतामणी मंदिर मंडळ, रोकड हनुमान मंदिर मंडळ, पारदेश्वर मंदिर मंडळ, खंडोबा मंदिर मंडळ या ठिकाणी विविध जातींची झाडं लावण्यात आली. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी, माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, भालचंद्र गोरे, मोहन कुलकर्णी, संजय रिजवानी, दिनेश नरवाडकर, रविकुमार गोरे, विजय गायकवाड, बालासाहेब राजूरकर, तिलारकर, बाबा शास्त्री, प्रदीप मुनी, महेश जोशी, संतोष भारती, माणिकगिरी, कैलास उरमोडे, बाबूशेठ मनियार, MD घोष आदींसह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून परभणी शहर महापालिका कार्यालय परिसरात आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी उपायुक्त बबन तडवी, सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, पर्यावरण विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग, मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड, लेखाधिकारी भगवान यादव, उद्यान पर्यवेक्षक खाजा गुलाम अतर, सुरक्षा विभाग प्रमुख नासेर खान यांच्यासह स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते ब्राह्मणवाडी या रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2 किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर झाले असताना अद्याप कामाला प्रारंभ झालेला नाही. परिणामी या मार्गावरील शेतकऱ्यांना शेतात ये जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या रस्त्यासाठी 2022-23 मध्ये जिल्हा परिषद परभणीच्या मार्गदर्शनाखाली खडीकरणासाठी अंदाजे 36,63,000 रुपयाचा निधी मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्षात काम अद्यापही सुरू झालेलं नाही. तसंच SRF 15 अंतर्गतही ग्रामीण रस्त्यासाठी निधी मिळून सुद्धा कामाची दिशा दिसून आलेली नाही. या ठिकाणी दरवर्षी शेतीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना भर पावसात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गजानन देशमुख यांच्यासह टाकळी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या कामात झालेल्या ढिसाळ नियोजनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात खरीप हंगामात पेरणीची तयारी आणि पिकांचं नियोजन या विषयावर परभणी जिल्ह्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक तसेच जमिनीचे आरोग्य आणि पिकांचे पोषण तज्ज्ञ डॉक्टर हरिहर कौसळीकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दिनांक 6, शनिवार दिनांक 7, सोमवार दिनांक 9 आणि मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळी 7:25 ते 7:40 ही मुलाखत प्रसारित होणार आहे. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शंकर पुरी यांनी ही मुलाखत घेतली आहे. शेतकऱ्यांनी या मुलाखतीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.